विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय सीडीपीओच्या डिपार्टमेंटल एक्झामची तयारी आपण करतोय. त्यामधले आपण कायदे बघतोय, नियम बघतोय, पेपर 2 ची तयारी या ठिकाणी आपण करतोय. आज आपला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिले डिसिप्लिन अँड अपील्स नियम 1979 ची बघायचे. यावर प्रश्न तुम्हाला सातत्याने आले. कसे प्रश्न आले त्याची चर्चा करू. काय काय लक्षात ठेवायचं आहे, कोणते कलम याच्यात महत्वाचे तेही बघूया. पहिली गोष्ट तर हे कधीपासून लागू होत आहेत? 12 जुलै 1979 पासून हे नियम अंमलात आलेले आहेत. 12 जुलै 1979 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे नियम कोणाला लागू आहे? पहिली गोष्ट तर सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हे नियम लागू आहेत. मात्र अखिल भारतीय सेवेतील जे IAS आहेत, IPS आहेत, यातले अधिकारी आणि काही विशिष्ट पोलीस संवर्गांना हे लागू नाहीत. बघा बरं का, काही संवर्ग ज्यांना हे अपवाद सुद्धा असू शकतात. शिस्तभंग विषयक जे प्राधिकरण आहे डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, याचा अर्थ असा अधिकारी जो कर्मचाऱ्याला नियम 5 मधील शिक्षा करण्यास सक्षम आहेत. बघा, शिक्षा नियम 5 मध्ये दिले आहेत. शिक्षा नियम 5 मध्ये दिले आहेत. तो जो अधिकारी असतो त्याला शिस्तभंग विषयक प्राधिकरण असं म्हटलं जातं, जो ती शिक्षा सुनावू शकतो किंवा तिला अंमलात आणू शकतो. आता निलंबन यातली पहिली ऍक्शन काय? ही खरं म्हणजे ही शिक्षा नाहीये, ही तात्पुरती व्यवस्था आहे. सस्पेंड होणं म्हणजे ही काही शिक्षा नाहीये. नियम 4 नुसार सस्पेंड केलं जातं कोणताही सरकारी कर्मचारी या नियमाच्या. मग निलंबन कधी करता येऊ शकतं? तर एकतर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित आहे किंवा सुरू आहे तेव्हा, कर्मचारी राज्याच्या सुरक्षेला बाधा ठरत असेल तर तेव्हा सुद्धा, आणि फौजदारी गुन्ह्याचा खटला किंवा अन्वेषण त्या ठिकाणी जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर तेव्हा सुद्धा सस्पेन्शनची ऑर्डर निघू शकते, निलंबित केल्या जाऊ शकतं. पुढे सस्पेन्शनमध्ये मानवी निलंबन एक माहीत असलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं. डीम म्हणजे काय माहिती का? कर्मचाऱ्याला जर 48 तासापेक्षा जास्त काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये जर ठेवलं गेलं तर अटकेच्या तारखेपासून तो निलंबित झाला असं मानलं जातं. 48 तासाचा अवधी आहे. मात्र या ठिकाणी 48 तासापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली असेल तरीही तो निलंबित मानला जातो, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता निलंबनाची समाप्ती कधी होती? निलंबनाचा आदेश सक्षम प्राधिकाऱ्याने रद्द करेपर्यंत तो चालू राहतो. सक्षम प्राधिकारी जोपर्यंत तो आदेश रद्द करत नाही तोपर्यंत निलंबन चालू राहतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पेनल्टीज कोणत्या आहेत, याच्यामध्ये शिक्षा कोणत्या आहेत? रूल 5 मध्ये त्या शिक्षा दिलेल्या आहेत. बघा, किरकोळ शिक्षा एकतर ठपका ठेवला जातो, सेन्सर आपण ज्याला म्हणतोय. दुसरं प्रमोशन रोखले जाऊ शकतं, पदोन्नती रोखणे म्हणतोय. तिसरं शासनाच्या आर्थिक नुकसानीची वसुली पगारातून केली जाते. जर त्या ठिकाणी काही फ्रॉड केलेला असेल, सरकारी नोकरीमधून काही पैसा सरकारचं जर हे केलेलं असेल तर वेतनवाढी रोखल्या जातात. इन्क्रीमेंट्स म्हणतोय आपण, ते रोखलं जाऊ शकतं. ठराविक काळासाठी खालच्या पगारवाढीच्या टप्प्यावर सुद्धा आणलं जाऊ शकतं, तेही फार महत्त्वाचं आहे. आता जबर म्हणणार मेजर पेनल्टीज तर पहिली सक्तीची सेवानिवृत्ती, कंपल्सरी रिटायरमेंट तुम्हाला घ्यायला लावणार. दुसरं सेवेतून काढून टाकणे, रिमूव्हल आपण ज्याला म्हणतोय. इथे भविष्यामध्ये सरकारी नोकरी मिळू शकते, पण मिळू शकते. पुढे बडतर्फ करणे ज्याला आपण डिसमिसल म्हणतोय, हे सर्वात कठोर असतं. भविष्यामध्ये हे सरकारी नोकरीसाठी या ठिकाणी अपात्र ठरवल्या जातं. हे जे आहे ना डिसमिसल, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे ज्याला आपण रिमूव्हल असं म्हणतो आहे, तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय. आता चौकशी अनिवार्य कशी असते? बघा, जबर शिक्षा देण्यासाठी सविस्तर विभागीय चौकशी अनिवार्य असते. एकतर विभागीय चौकशी करावीच लागेल ना, त्याच्याशिवाय नाही जबर शिक्षा होऊ शकत. ते सिद्ध झालं पाहिजे ना. दुसरं दोषारोपपत्र ठेवावं लागेल, चार्जशीट दाखल करावं लागेल. कर्मचाऱ्याला आरोपाचे विवरणपत्र, साक्षीदारांची यादी, कागदपत्रांची यादी त्या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर बचावाची संधी सुद्धा कर्मचाऱ्याला भेटते की स्वतःची बाजू तो मांडू शकतो. पुढे सादरकर्ता अधिकारी खटला मांडण्यासाठी प्रेसिडिंग ऑफिसर नेमला जातो. मदतनीस कर्मचारी आपल्या बचावासाठी दुसरा शासकीय कर्मचारी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी यांची मदत घेऊ शकतो. विधितज्ञाची मदत घेऊ शकतो. ओके, वकिलाच्या सल्ल्याने. नियम 8 नुसार जबर शिक्षा नियम 8 मध्ये दिलेली आहे. इथे हा नियम सुद्धा लक्षात ठेवा की नियम 8 जबर शिक्षेसंदर्भातला आहे. बघा, आता जी किरकोळ शिक्षा आहे, कार्यपद्धती जी आहे त्यातली किरकोळ शिक्षा नियम 10 नुसार काय केलं जातं? बघा, सविस्तर चौकशीची गरज नाहीये, फक्त कारणे दाखवा नोटीस दिली जाईल. शोकॉज नोटीस म्हणतोय, त्याचं म्हणणं या ठिकाणी विचारात घेतलं जाईल.
अपवाद म्हणाल तर जर वेतनवाढ रोखल्यामुळे निवृत्ती वेतनावर परिणाम होणार असेल किंवा 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी वेतनवाढ रोखण्याची गरज असेल तर मात्र सविस्तर चौकशी करावी लागते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे अपील भाग 5 मध्ये दिलेलं आहे. अपील कोणाविरुद्ध अपील करता येत नाही. कोणाविरुद्ध करता येत नाही अपील? राज्यपालांनी काढलेल्या आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही. राज्यपालांच्या आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही. चौकशी दरम्यानच्या किरकोळ तात्पुरत्या आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही, ते लक्षात ठेवा. आता अपील करायचं असेल तर 45 दिवसाच्या आत करावं लागतं आणि उशीर झाला तर मग त्याला योग्य कारण, मेडिकल वगैरे रिझन्स असे कारण लागू शकतात. ते ठरवेल तिकडे प्राधिकरण की स्वीकारायचं की नाही, अपील कुठे करायचं. ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला शिक्षा सुनावलेली आहे ना त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करावं लागेल. अपिलेट अथॉरिटी असं त्यास म्हटल्या जातं. पुढे पुनरीलोकन आणि पुनरीक्षण असं म्हणतो, रिव्ह्यू किंवा रिव्हिजन. काय भानगडी? पुनरीक्षण म्हणजे रिव्हिजन. नियम 25 बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. ज्या आदेशाविरुद्ध अपील केलं नाही अशा आदेशाची तपासणी वरिष्ठ अधिकारी किंवा शासन स्वतःहून करतात. यासाठी 6 महिन्यांची कालमर्यादा असते. बघा बरं का, याला रिव्हिजन असं म्हटलं जातं. रिव्ह्यू कशाला म्हणणार? नियम 25 मध्ये रिव्ह्यू आहे. जर नवीन आणि महत्वाचा पुरावा सापडला जो आधी उपलब्ध नाही तर राज्यपाल या आदेशाचं पुनर्विलोकन करू शकतात. म्हणजे एकदम हाय लेवलला घेऊन जाणारे हे काही प्रकरणं असतील, राज्यपालापर्यंत जात आहेत. मोठे लेवलचे अधिकारी असेल तिथे अशा गोष्टी घडतात. ओके, आता महत्वाचं तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने काय आहे तर मानवी निलंबन लक्षात ठेवा. डीम सस्पेन्शन ज्याला म्हणतोय, जर 48 तासापेक्षा जास्तची पोलीस कोठडी भेटत असेल तर डीम सस्पेन्शन होतं. दुसरं 10 दिवस लक्षात ठेवा. चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी साधारणपणे 10 दिवसाची मुदत दिली जाते. पुढचं 45 दिवस लक्षात ठेवा, जे अपिलासाठीचा कालावधी असतो. रिमूव्हल विरुद्ध डिसमिसल. रिमूव्हलमध्ये पुन्हा नोकरी मिळते, डिसमिसलमध्ये कायम अपात्र होतात तुम्ही. आणि MPSCचा सल्ला सगळ्यात महत्त्वाचं. काही शिक्षा द्यायची असतील, विशेषतः जे क्लास 1 अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात, तिथे शिक्षा देण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणं आवश्यक असतं. मुख्यत्वे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संदर्भात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. डिपार्टमेंटलची बॅच आहे. अभ्यासकट्टा ॲपवर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे. अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन डेमो व्हिडिओज बघा. हे व्हिडिओज आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.